हॅलो, कुठे आहेस तू? मला तुला भेटायचंय आता. आपण जिथे भेटतो ना नेहमी, तिथे ये आता लगेच. बोल. आता काय बोलायचं तुला? अरे किती वेळ? फोनवर सांगितलेलं मी लवकर ये. आलो की टायमात. बोल आता काय बोलायचं तुला? मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं. महत्वाचं? बोल. आपल्या आयुष्याबद्दल. आयुष्याबद्दल? ते तर आपण रोजच बोलतो ना. आणि काय त्याबद्दल बोलायचं? हो, पण जे मी सांगणार आहे ते तुझ्या आणि माझ्याकडलंच आहे. ठीक आहे, बोल मग. बोल ना लवकर. मला काय? मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. काय? लग्न करायचं नाही म्हणजे? हे बघ, हेच सांगायला मी तुला इथं बोलवलेलं. आणि मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालेलं आहे. अगं पण काय झालं? माझं काय चुकलं का? अरे काय चुकलं का? अक्षू, ए अक्षू, हो आई, आवरला का तुझं? थोडंसंच राहिलंय. हे घे, दूध पिऊन घ्या, तोपर्यंत मी ऑफिसचं आवरते. ठीक आहे. सगळं संपायचं दूध सगळं. अगं आई, काय झालं? काही नाही ग, गडबडीत लागलं जरा. बघ ते केवढं लागले. किती वेळा सांगितलं तुला सांभाळून काम करत जा म्हणून. अगं नाही ग, थोडं लागले. तू कर जर ड्राय, मी बघते. थांब, मी तुला बरं म्हणते. अगं अक्षू, अगं तुला किती वेळा सांगते हळू काम करत जा. जा, मी बघते. जास्त नाही लागलेलं ते. थांब, मी तुला मलम लावते. आता काही काम करू नको, फक्त बस. हो ग, माझी जॉबची खूप गडबड आहे. मला जायचं आहे जॉबला. तू ते नंतर बघ, पहिला 2 मिनिटं बस तू.
हा बसते बसते, तू कर तुझा ड्रॉइंग. चल बसते ग मी, तू कर ड्रॉइंग. तू बस पहिला. का मी तुला पाणी घेऊन येते. बसायचे. काय झालं तुम्हाला? सर डान्स करताना पाय घसरला आणि लागले पायाला. खूप जास्त दुखतंय का? हो सर. घ्या आपण चेक करूया. कुठे दुखतंय? सर या साईडला. हो हो सर. इथे दुखतंय का? कसं लागले आपल्याला? सर डान्स रिहर्सल करताना पाय घसरला जोरात आणि पडले. इथे दुखतंय? हो. तर मी आपल्याला एक बँडेज लावतो आणि मेडिसिन्स वगैरे देतो. त्यामध्ये आपल्याला थोडंसं दुखणं कमी येईल. ह्या 2 गोळ्या आहेत, आपण घेऊ शकता. ही पित्तावरची गोळी आहे, जेवणाच्या आधी घ्यायची. आणि हे पेन किलर आहे. आता आपण महिनाभर हालचाल किंवा डान्स काही सुद्धा करू शकत नाही. आपल्याला पूर्णपणे रेस्ट घ्यावं लागेल 1 महिना तरी. पण सर डान्स सोडून मला दुसरी कुठलीच ऍक्टिव्हिटी येत नाही. लहान मुलांचे डान्स घेऊन त्यातूनच माझं घर चालतं. हो, तुमचं सगळं बरोबर आहे. पण आता जर तुम्ही रेस्ट नाही केला ना, तर तुमची जी दुखणं जे आहे ना, ते आणखीन जास्त वाढू शकतो. नंतर पुढे खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतात तुम्हाला. त्यामुळे विश्रांती हा एकच ऑप्शन आहे. तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल. पण सर माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे. पण तुम्हाला तर डान्स नाही करता येणार 1 महिना तरी. अच्छा, 1 मिनिट. आज सकाळी मी एक जॉब संदर्भात ऍड बघितली होती. लहान मुलांच्यासाठीच आहे. ही त्या जॉबची जाहिरात आहे. अरे यार, कधी मी मोठे होणार. एकदा जर मी मोठे झाले ना, मी पण त्या सोनाली कुलकर्णी सारखं पिक्चर मध्ये काम करेन. म्हणजे माझे पण खूप फॅन्स होतील. माझ्या मागे मागे फिरतील. मॅम एक सेल्फी, मॅम एक सेल्फी. तेव्हा मी म्हणेन आता मी जरा बिझी आहे, थोड्या वेळानं. पियू आवरली का नाही अजून? ही आई पण ना सारखी माझ्या मागे लागलेली असते. पियू पियू. आवरले आवरले. झालं माझं, आवरले मी. आई मी किती फास्ट आवरते ना. किती उशीर लावतेस ते? क्लासला जायला उशीर होतोय
चल ग बाई आली. May I come in, sir? Yes, come in. Good afternoon, sir. Yes, good afternoon. How are you plan? काय रे असा असतो का plan? सर काय झालं, काय चुकलंय का? काय झालं तूच बघ त्यात काय झालं ते. सर पुन्हा अशी चूक नाही होणार. अरे पुन्हा अशी चूक करायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही तुला आता परत चान्स द्यायला. उद्यापासून अजिबात इकडे फिरकू नकोस. सर म्हणजे उद्यापासून इकडे अजिबात फिरकू नकोस. दुसरा जॉब बघ. सर सॉरी सर. सॉरी वगैरे काही नाही. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. तू निघ. सर मी चेंज करून तू निघ. सर प्लीज. काय प्लीज वगैरे काय नको. सर एक लास्ट चान्स. लास्ट चान्स नाही. चल प्रत्येक वेळेस तुला सांगायला एवढा वेळ नाही माझ्याकडे. प्रोजेक्ट किती इम्पॉर्टंट आहे माहिती आहे. त्याचं तुला गांभीर्य आहे का त्याचं थोडं तरी. प्रत्येक वेळेस चुका होते तुझ्याकडून. निघ चल निघ. बघतो मी काय करायचं ते पुढं. सर परत नाही करणार. निघ. साले 100 वेळा सांगितलं काम करत नाही. काय रे? बाबा कुठे गेले? अरे बाबा जॉबवर गेले. बाबांना काहीतरी विचारायचं होतं. काय विचारणार होतास रे? बाबाच्या पाकिट मधून काहीतरी पडल्याचं सापडलं. काय सापडलं? काडीसारखं पांढरं. काडीसारखं पांढरं काय? एकदा बाबांनी मी तोंडाला लावताना मी बघितलं. तोंडाला लावताना बघितलं? त्याचं काय? अगं काय नाही, त्यातून खूप धूळ येत होता. धूर पण येत होता? कसा धूर येत होता रे? त्या धुराचं काय? मला बी असं धूळ काढायचं आहे. तुला धूर काढायचा आहे? आ? जॉब 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 कंटाळा आलाय. किती ते जॉब करायचा. सकाळपासून बॉसला रिक्वेस्ट करत होतो की सांगा काय चुकलंय, पण नाही मलाच म्हणतो तुझं बघ काय चुकलंय. आता काय करू काय कळेना. बॉसला रिक्वेस्ट करू. नाही आता तर नाही ऐकणार. वरून फ्लॅटचं भाडे द्यायचंय. कुठून आणणार आहे पैसे मी. Hello. मला पैसे पाहिजेत. कधी देणार आहे? मला आजच्याच पैसे पाहिजेत. कळतंय तुला मी काय बोलतोय? माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. मी कुठून देऊ तुला पैसे? नाही मला आजच्याच पाहिजेत. काय पण करू. काय करतोस तू? काय रे तुझं? हा क्रिकेट खेळत होतास ना? जा लहान आहेस लहानच राहा. मी आत्ताच खेळून आलोय. तुला मग कशी मारलेला बॉल आणि बॅट आंधळा बिंदास काय? दिसत नाही की किती मोठं झालं ते? अजून किती मोठं पाहिजे रे तुला? आलास ना क्रिकेट खेळून? जा आता चल घरी निघ चल. हे बघ जाऊ दे त्याला. तो लहान आहे. तू जा घरी. जातो घरी. पण तुला तेव्हा बोलला का नाही? नुसतं मला सांग. काय बघून घेतो? हा ये की जा. हे बघ तू शांत बस. हे बघ मी तुला पैसे देईन. तू आता प्लीज जा आणि मला फोन आणि मेसेज काही करू नकोस. आणि हा तू मला भेटूही नकोस.
देईन तुला पैसे. जातो आता मी, नाही तर बघून घेतला असतो तुला पण याला पण. एवढा मोठा झालाय हा आणि पोरींकडून पैसे मागतो. अवघडच आहे. जास्तच बोलतो का रे तू? बाबा तू शांत बस ना, किती बडबड. जाऊ दे त्याला, तो लहान आहे. लवकरात लवकर पैसे पाहिजेत मला. हात चांगलाय, पाय चांगलाय, सगळं चांगलंय. तुला पैसे कमायला गावत रे. तुला लहान आहे म्हणून सोडून देतो, तू जास्तच बोलतो का रे? हा? प्लीज शांत बस ना. हे बघ जाऊ दे त्याला. मी तुला नक्की म्हणजे नक्की पैसे देईन. तू प्लीज जा ना, तर लहान आहे तू, जाऊ दे त्याला. अरे तू किती बडबडतोस. मोठ्यांशी असं बोलायचं असतं का? असं नसतं बोलायचं. अगं दीदी, तू जर त्याला असंच घाबरत राहिलीस ना तर तो तुझ्याकडून सारखं पैसे मागणार बघ. माझ्यासारखं धाडसी हो. बघितलीस मी कसा बोललो मी त्याला, म्हणून तो गेला, नाहीतर गेला नसता. हो बाबा, होते मी धाडसी. तू आता घरी जा. बरोबर जातो मी घरी. खरं तू होशील ना ग धाडसी? हो बाबा, मी नक्की धाडसी होईन. तू जा आता घरी. एक्सक्यूज मी. हा मीच तुम्हाला कुठेतरी बघितलंय. कोण तू आणि कुठे बघितलायस? मी रॉकी. माझं नाव रॉकी. हा मी तुम्हाला इंस्टावर बघितलंय. तुम्ही रील करता ना? गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. अरे तू कसला रॉकी आणि कसली गुलाबी साडी? हे सगळं मी काही करत नाही आणि मला इंटरेस्ट पण नाही. ठीक आहे, तुम्ही चिडू नका. पण तुम्ही त्याच आहात. मी तुम्हाला फॉलो पण केले. फॉलोच काय, लाईक केले, शेअर केले, कमेंट केले आणि लांब लचक मेसेज पण टाकलाय. काय जेवलीस का? अरे तू काय बडबड करतोयस? तुझं तुला तरी कळत आहे का? ते जाऊ दे. माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. तुमचं लग्न झाले का? नाही. मी योग्य उमेदवार आहे, माझी निवड कराल का? आयला नशिबात केळच आहेत वाटतं. जाऊ दे. आई आई ए आई बाबा ओ बाबा आई ए आई कुठे आहात तुम्ही? मला एकटीला सोडून कुठे गेला आहात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना मला खूप भीती वाटते. प्लीज या ना लवकर. काय झालं साक्षी? एवढी का ओरडतेस? आई तू कुठे गेली होतीस? मला खूप भीती वाटत होते. कुठे नाही, बाहेरच होते, दुकानला गेले होते. असं वाटत होतं की हे मग भीती घालते का काय? का गेलीस मला सोडून? एवढं नसतं घाबरायचं ग बाळा. आणि खिडकी वाजत होती, तिथं काहीतरी पडलं. मी खूप घाबरले. इतक्यात तू आलीस. बरं झालं बाई तू आलीस. असं काही नसतं ग बाळा, आणि सकाळच्या वेळी कोणी नाही येत. पण इथून पुढे तू मला कुठंही सोडून जायचं नाहीस. जाताना मला सोबत घेऊन जायचं. हो ग बाळा, आता इथून पुढे कुठेही जाताना नेहमी तुला सोबतच घेऊन जाईल, प्रॉमिस. चल तुला नाश्ता दे. काय ग आई? आपण
सगळेजण आता एकत्र काम करणार आहे ना, म्हणून एकमेकांची ओळख झालेली महत्वाची. अगं आई, झालो आहे ना आता मी मोठा, जातो की एकटा बॅडमिंटन खेळायला. मी पण नाही खेळत, माझ्या पैसे खूप पैसे, घरात पण पैसे मागतात.